या दोघींना मी नाचताना पाहिलंय थंडीमध्ये. त्या क्षणापासून सेटवर जो हास्य कल्लोळ सुरू झाला म्हणजे अचानक त्या सेटला एक लाईफ आलं. माझ्या मनात अशा खूप गोष्टी मी त्यासाठी प्रियाला स्पेशली थँक्यू. 21 नोव्हेंबर पर्यंत थांबा, अभिनेत्री होण्याचा प्रयत्न चाललाय. कट मी म्हंटल की त्यानंतर काहीतरी खाणाखुणा करून ज्या हसायला लागायच्या, मग आम्ही काय झालं नाही सांगतो एकदम प्रेम करते खरं. थंडीत त्या स्लीवलेस ब्लाउजनी असं कुडकुडायला झालं. 10 मिनिटं जरी वाढली तर डायरेक्ट जे काही आजच्या दिवसाचे पैसे आहेत ते 1.5 वाढणार आहे. मी अजूनही ते जपून ठेवलंय घरी की मला मुक्ता बर्वेने हे थर्मल दिले असं. नमस्कार, मी मेधावी खोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. असंभव हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय. एक वेगळ्या धाटणीचा असा चित्रपट आहे आणि या निमित्ताने माझ्यासोबत गोड एनर्जेटिक असे कलाकार आहेत. सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइममध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सो सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की या दोघी ज्या स्टार कास्ट किंवा ज्या सुंदर अशा अभिनेत्री आहेत, गुणी अभिनेत्री आहेत, तर त्यांना पहिल्यांदा असं डोक्यात कधी आलं की ह्या दोघीच माझ्या चित्रपटाचे कलाकार असणार आहेत, अभिनेत्री असणार आहेत? अगदी प्रामाणिकपणे सिनेमा लिहिताना जी भूमिका मुक्ता करते, ज्या 2 भूमिका मुक्ता करते, ते पहिल्या दिवसापासूनच होतं डोक्यात. दुसरं नावच नव्हतं. ते लिहितानाच मुक्ता बर्वे असं डोक्यात चालू होतं. पण साधना सहगलचा रोल कोण करणार हे कळत नव्हतं. खूप कन्फ्युजन्स होत्या गोष्टी की नेमकं ह्यांना अप्रोच करावं का, ह्यांना करावं का, हिला करावं का, हिला करावं, अशी खूप नावं येत होती. कारण तो इतका चॅलेंजिंग रोल आहे की एक तर त्यात दोन्ही 3 स्केलवरती तो रोल आहे. ती एक तर फार देखणी नटी हवी, फार सुंदर दिसणारी हवी, त्याचबरोबर ती अतिशय उत्तम स्वतःला कॅरी करणारी हवी, ती एक सशक्त अभिनेत्री हवी, आणि तिसरं या चित्रपटात एक रहस्य दडलंय, ते मी आता सांगू शकत नाही, तेही आव्हान पेलणारी असावी. सो फायनली सगळा शोध घेता आम्ही प्रिया कडे गेलो आणि प्रियानी पण तितक्या स्पोर्टिंगली, इतक्या लास्ट मोमेंटला आम्हाला हो म्हटलं आणि या भूमिकेचं सोनं केलं. एवढंच मी सांगेन. मुक्ताबद्दल मी काय सांगू, मुक्ता तर सगळ्यांची आपली आवडती ॲक्ट्रेस आहे आणि कित्येक आत्ताच्या ॲक्ट्रेसेसची ती त्या म्हणजे आत्ताच शर्मिष्ठा मगाशी म्हणाली की माझ्यासाठी मुक्ता ही स्कूल आहे. मी अभिनय कित्येक नवीन येणाऱ्या पिढीसाठी सगळेजण मुक्ताकडे खूप आदराने बघतात, तिचा अभिनय खूप आदराने बघतात, तिच्याकडनं खूप शिकतात. अशी अभिनेत्री म्हणजे मी खूप भाग्यवान आहे, निर्माता म्हणून पण, दिग्दर्शक म्हणून पण आणि नट म्हणून पण, की अशा 2 ॲक्ट्रेसेस माझ्या को स्टार्स आहेत, माझ्या हिरोईन्स आहेत. ह्याच्यापेक्षा अजून मला काय हवं, हे स्वप्नवत आहे. आणि संदीप कुलकर्णी सारखा माझा गुरुबंधू, जो इतका सिनियर ॲक्टर आहे, जो इतका सकस अभिनेता आहे आणि जितका हुशार ॲक्टर, अगदी डोंबिवली फास्टपासून आपण त्याचा सगळाच प्रवास पाहिलेला आहे. त्याची सगळीच कामं आपल्याला फार थक्क करून गेलेली आहेत. इतका तो सक्षम ॲक्टर आहे. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी खूप कामं केलेली आहेत. प्रियाचं आज हिंदीमध्ये खूप तिने स्वतःला अगदी असं ठामपणे प्रूव्ह केलेलं आहे आणि खूप उत्तम कामं करते. आणि व्ही शांताराम पुरस्कार, अजून काय बोलू मी मुक्ताबद्दल. म्हणजे मी खरंच या तिघांबद्दल काही बोलायची गरजच नाही आहे. असं त्यांचं कर्तृत्व त्यांनी आपापल्या कारकिर्दीत करून ठेवलेलं आहे. सो मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की अशी स्टारकास्ट असंभवला मिळाली. आणि म्हणूनच, आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या टेक्निशियन्स मंडळी, माझे निर्माते नितीन प्रकाश वैद्य, शर्मिष्ठा राऊत, मी मुद्दाम सगळ्यांची नावं घेतो कारण त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि आमचे संजय पोद्दार, या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच हा चित्रपट आम्ही यशस्वीरित्या करू शकलो असं मी सांगेन. कमाल. मुक्ताताई, तुझ्याकडे येईल मी आता. तुझ्या प्रत्येक भूमिका दमदार असतात, निवडकच असतात. तर एखादा चित्रपट करताना एक चौकट असावी तुझी पण. तर असंभव चित्रपट करताना काय चौकट होती आणि त्या चौकटीमध्ये कोणत्या गोष्टी होत्या आणि तू होकार दिलास? सशक्त कथा, सिनेमा तयार करणाऱ्या माणसांचं इंटेन्शन आणि टीम, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात एखाद्या सिनेमाला हो म्हणण्याचं. त्यातली त्या तिन्ही गोष्टींना, तिन्ही बॉक्सेसला टिक मार्क होत होती की गोष्ट खरंच खूप छान आहे.
या पद्धतीच्या थ्रिलर, रहस्य, पुनर्जन्म अशा प्रकारच्या गोष्टी बघायला वाचायला मला आवडतात. आणि चांगला बांधलेला प्लॉट होता. त्यामुळे नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. त्यातनं मला 2 रोल करायला मिळणार होते. खूप चांगल्या इंटेन्शननी सिनेमा तयार, म्हणजे सचित लीड करतो आहे टीम सगळी, तर त्याला मनापासून ही गोष्ट सांगायची होती. आणि ते खूप महत्त्वाचं असतं की तुम्हाला किती आतनं सिनेमा चांगला व्हावा. म्हणजे विविध फोकस असू शकतात की मला सिनेमा चालावा असं प्रत्येकालाच वाटतं, पण इंटेन्शन चांगली गोष्ट सांगण्याचं असायला हवं. मग तो प्रेक्षक ठरवतील चालवायचा का नाही. आणि मला खात्री वाटते की असंभव प्रेक्षक डोक्यावर घेतील, चालवतील, त्यांना तो आवडेल असं इतकं मनापासून काम आम्ही केलंय, ते ठरवतीलच. पण इंटेन्शन खूप चांगलं होतं. आणि जी टीम, कारण ह्या चांगल्या गोष्टीला तितकं चांगलं व्हिज्युअलायझेशन गरजेचं होतं. आणि प्रसाद बेंडेसारखा जेव्हा सिनेमॅटोग्राफर अशा गोष्टीला न्याय देतो, त्याची अख्खी टीम उभी राहते. कारण नैनितालसारख्या एका वेगळ्या उत्तराखंडच्या भागात गेल्यानंतर ती जी भव्यता आहे ती कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याची ताकद असलेला सिनेमॅटोग्राफर असायला लागतो. नाहीतर तिथे जाऊन पुन्हा क्लोज आणि मिड शॉटच घेतले असते तर तुम्हाला कळलंच नसतं की आम्ही कुठे आणि काय शूट करतोय. त्याने जे तिथे जे काय लाइटिंग केलं, जे काय दिसतंय, तर मला असं वाटलं की अरे वा, हा सिनेमा मला नक्की मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल असं त्यांनी ते उतरवलं आहे. म्हणजे मी सिनेमा बघते असं वाटेल असं चित्र त्यांनी उभं केलंय. आणि मग पुढे अर्थातच सगळ्या पुढच्या टेक्निशियन्सची ज्यांनी नावं घेतली की सर्व भागात एडिटर, अगदी म्हणजे गाणं, म्युझिक, बॅकग्राऊंड स्कोर, सगळं त्याला त्या गोष्टीला न्याय देणारे टेक्निशियन्स निवडले, कलाकार निवडले आणि एक चांगला सिनेमा बांधला गेला. त्यामुळे एकंदरीत तुझ्या पात्राविषयी काय सांगशील? अर्थात तू आता म्हणशील की मला पात्र म्हणजे ओपन नाही करू शकत, पण पात्रातले असे कोणते गुण आहेत जे तुझ्या खऱ्या आयुष्यात आहेत? पात्रातले गुण आहेत असं काय, किंवा अपोजिट आहे एकदम? प्रेम करते खरं. जसं साधना सहगल खरं प्रेम करते तसं प्रेम करते ती खरं. पुढे काय ते बाई मी नाही सांगणार. ऍक्च्युली काय ना, तू चित्रपट बघितल्यानंतर मी ह्या प्रश्नाबद्दल चर्चा करू शकेन, कारण मग मला जास्त मुभा असेल बोलायला तिच्याबद्दल. पण कारण प्रियाला मला खरंच असं सांगावं वाटतं की आम्ही सगळे खूप बोलतोय आमच्या भूमिकेबद्दल, पण तिच्यावर ना तिच्या भूमिकेत एक रहस्य दडलंय आणि ते रहस्य 21 नोव्हेंबर पर्यंत सांगूच शकत नाही असं आहे. त्यामुळे ती बिचारी काही बोलू शकत नाहीये तिच्या भूमिकेबद्दल. ती जास्त तिच्या लुक बद्दल बोलेल, त्या थंडीबद्दल बोलेल. पण आय एम व्हेरी सॉरी प्रिया, पण तुला 21 तारखेपर्यंत थोडं आम्हाला सगळ्यांनाच तिच्या त्या रहस्याबद्दल संयम ठेवावा लागेल. तोंडावर बोटच ठेवायला सांगितलेलं आहे अर्थात. नाही असं नाही, पण म्हणजे मला असं वाटतं की सी द इंट्रिगिंग पार्ट इज की ते तेवढं चॅलेंजिंग आणि ते तेवढं वेगळं आहे. म्हणून तर मला आवडलं या चित्रपटाचा भाग व्हायला सुद्धा. आणि हे नक्की सांगते की ते इतकं इंट्रिगिंग आहे की त्याच्यासाठी तरी तुम्ही म्हणजे बघाच आता की ही नक्की करते काय. बाकी ही खूप गोष्टी आहेत, लाईक आय सेड आधीच्या प्रिया कोणीच बघितलेली नाहीये, हे मी प्रेक्षकांना अगदी मनापासून सांगेन. तरी तू लुक बद्दल काय सांगशील? म्हणजे लुक जो पाहिला एकदम मस्त कमाल वेगळाच असा लुक आहे, त्याबद्दल काय सांगशील? ते मला एक गोष्ट चांगली असं सांगावीशी वाटते दिग्दर्शक म्हणून सचिनची आणि सचिन ज्यांनी आमचे कॉस्ट्युम्स केलेत त्याच्याबद्दलही, की ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा किस्सा आहे का काही? नाही, माझ्याकडे वेगळा किस्सा आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा मी ऑनबोर्ड आले आणि ज्यावेळेला आमची पहिल्यांदा मीटिंग झाली आणि आम्ही लुक टेस्ट करायचं किंवा कॉस्ट्युमची चर्चा करायची असं जेव्हा सगळं चाललं होतं, त्यावेळेला सचिनकडे जे रेफरन्सेस होते आधी डोक्यात ते खूप वेगळे होते. म्हणजे जसं मगाच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सचित म्हणाला होता की त्यांनी ना साधना सहगलची खूप व्हर्जन्स तयार केली होती आणि त्यातल्या एका व्हर्जनवर ते नॅरो डाऊन झाले इव्हेंच्युअली की आता आपल्याला असं पुढे न्यायचंय. ते स्क्रिप्ट मध्ये उतरलं, पण मे बी त्यांच्या डोक्यात पर्सनॅलिटी म्हणून एक वेगळ्या प्रकारची साधना सहगल होती. आणि जेव्हा मी ऍक्च्युअली तिकडे गेले तेव्हा मला चांगली गोष्ट ही वाटते की ते इतके ओपन होते हे डिस्कस करायला की आता ह्याचं आपण काय करूया. आता जे पात्र आपल्याला दाखवायचंय त्या पात्राला ताकदीने दाखवण्यासाठी असलेल्या ऍक्टरचं
कसा बेस्ट वापर करता येईल हे त्यांना दिग्दर्शक आणि कॉस्ट्युम्स डिझायनर म्हणून त्यांनी दोघांनी खूप चांगलं काय म्हणतात माझ्याही इनपुट्सना तेवढी व्हॅल्यू दिली, माझं मत घेतलं, त्याच्यावर विचार केला आणि मग त्याच्यातनं एक तोडगा काढला, एक मध्य काढला जिकडे आम्हाला वी अराइव्ड ॲट वन पॉईंट. आणि त्याही पलीकडे मला हेही खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन वाटतं की माझी जी हेअर अँड मेकअपची टीम आहे, सौरभ कापडे आणि नीलमताई, तर सौरभ तर माझ्याबरोबर एकही वजनदारपासून आम्ही एकत्र काम करतो आणि एकही प्रोजेक्ट मी त्याच्याशिवाय केलेलं नाही आहे, म्हणजे हिंदीतली पण आणि मराठीतली पण. तर मला असं वाटतं की माझ्यासाठी लुक डिझाईन करताना तो असणं आणि त्यांनी बरोबर असणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याचे इनपुट्स खूप मॅटर करतात पात्र समोर स्क्रीनवर उभं करायला, जे मला माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या दृष्टीने वाटलंय आणि तेच मला असंभवच्या वेळेला पण वाटलं होतं. सो हे जे आम्ही कधी घातलं नाहीये, पण ही जी नोस्पिन मी घातली आहे ती ऍक्च्युली त्या कॉस्ट्युमच्या ह्याच्यात नव्हती, ती सौरभचं सजेशन होतं. तो म्हणला की ते ट्राय करूया का, किंवा लिपस्टिकच्या शेड्स ज्या ठरवल्या ते त्याचं सजेशन होतं. कॉस्ट्युम्सचे पॅटर्न्स म्हणा किंवा तिचा पर्सनॅलिटी म्हणा, हे सचिन आणि सचिन म्हणजे सचिन लोवलेकर आणि सचितनी ठरवलं. आणि मला एकंदरीत ती अशा प्रकारे दिसत होती, म्हणजे तिचं असं दिसणं आणि असं असणं ह्याला काहीतरी एक महत्व आणि कारण आहे चित्रपटात, म्हणजे वाय इज शी लाईक दॅट. तर ते तुम्हाला आता 21 नोव्हेंबरला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. पण मला असं वाटतं की हे मी आता फक्त माझ्या पात्राविषयी बोलते, पण ही मेहनत प्रत्येक पात्राविषयी आणि प्रत्येक पात्राच्या लुक्सविषयी घेतली गेली आहे, कारण त्यांचे तर खूप लुक्स आहेत, खूप म्हणजे 2 आहेत, पास्ट आणि प्रेझेंट. तर ते एकच माणूस करत असतो. शूटिंग तुम्ही नॉन लिनियरी करता, म्हणजे एक सीन तुम्ही पास्टचा करता, दुसरा सीन तुम्ही प्रेझेंटचा करता. ऍक्टर म्हणून त्याच्यात तुम्हाला शिफ्ट व्हायचं असतं. तर मला असं वाटतं की ते जास्त बेटर सांगतील, पण अशा वेळेला तुम्हाला कॉस्ट्युम्स आउटफिट सुद्धा मदत करतात तो मेंटल स्विच करण्यासाठी, एका पात्रातनं दुसऱ्या पात्रात यायला. सो वी वर ब्लेस्ड टू हॅव अ ब्रिलियंट टीम. मजा आली आणि छोटे छोटे मस्त गुफअप्स झाले, छान वाटलं. थंडीत त्या स्लीवलेस ब्लाउजनी असं कुडकुडायला झालं, थर्मल्स नव्हते, सगळं झालं. पण आय थिंक इट्स ऑल अन एक्सपिरियन्स, इट्स लर्निंग. आणि प्रत्येक ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी शिकत असता की आज ह्याच्यामध्ये हे करताना मी करू शकले स्लीवलेस घालून थंडीत, ही माझ्यासाठी सुद्धा लर्निंग होतं. तर पुढच्या वेळेला ते पण प्रिया बापटला अजिबात स्ट्रॉंग प्रिया बापट ते मी पुढच्या ह्याच्यात कुठेतरी चांगल्या पद्धतीने वापरू शकेन. किंवा जर जे मुक्ता मगाशी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाली की आपण करायला गेल्यानंतर आपल्याला 4 गोष्टी कळतात, जेव्हा आपण डबिंगला सिनेमा पाहतो तेव्हा, की अच्छा मी ह्याचं ना हे करायला हवं होतं, कदाचित जास्त बेटर झालं असतं. सो ते लर्निंग आहे आणि प्रत्येक सिनेमा तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जातो. तसंच अनुभवही दिले उत्तम आणि खूप शिकवलं सुद्धा. कमाल आहे. संदीप सर, तुम्ही काय सांगाल, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एक वेगळ्या प्रकारची स्क्रिप्ट आली किंवा विचारणा झाली, तर त्यावेळेस पहिला विचार म्हणजे डोक्यात काय आलं होतं? नाही, डोक्यात म्हणजे मी जसं म्हटलं तसं स्क्रिप्ट वाचल्यानंतर लक्षात आलं की सगळं त्याचा जो स्पॅन आहे तो बऱ्यापैकी हातात आलेला आहे किंवा त्याचा ग्रिप आलेला आहे. आणि हा जो कॅरेक्टर आहे हा पास्ट लाईफ रिग्रेशन, तो थेरपिस्ट आहे. आणि अशा कॅरेक्टरला ना खूप चांगलं लिखाण लागतं. चांगलं म्हणजे त्याचे हे बरोबर लागतात. आणि म्हणून ना तो सिनेमा बाकी सगळा फिक्शन असून तो असा बांधला जातो, कुठेतरी त्याची वीण बांधली जाते. तसा तो लिहिला गेला होता, तो कन्सिव्ह पण छान केला होता. आणि याला मी परत गिरीशला थोडंसं देईन, त्यांनी त्याचे डायलॉग्स फार अप्रतिम लिहिले, फार मस्त लिहिलेत ते सीन गिरीशनी. तर त्यामुळे ना म्हणजे पटकन मला करावंसं वाटलं. आणि देन ऑब्व्हियसली ॲक्टर्स सेट्स हे वगैरे चांगले होतेच, त्यामुळे. आणि लकीली मला परत पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट जे आहेत ते माझ्या काही ओळखीचे आहेत, मला ॲक्सेस पटकन मिळाला त्यांचं हे वगैरे करायला. सो फार आणि वेगळा कम्प्लीट परत माझ्यासाठी एक वेगळं जग असं एक. मी परत कौतुक सचितचं जास्त करेन, कारण इट वॉज अ व्हेरी टफ जॉब. म्हणजे मी तेच, म्हणजे हे जे सगळं म्हणतात की स्विचवर पटकन करणं आणि त्याच्यामध्ये येणं आणि परत कॉम्प्लिकेटेड रोल, परत प्रोडक्शनचं बघणं, तो रात्री झोपतही कमी होता, मला माहिती आहे ते कितीतरी आणि परत दुसऱ्या दिवशीची तयारी आणि हे. सो काही गोष्टी मी मगाशी म्हटलं तसं टेकअवे आहेत की यू कॅन एक्सटेंड युअर सेल्फ, बरोबर, जे मला सचिन. सो काही तरुण
लोक देऊन जातात काहीतरी. कमाल आहे. सचित, मला तुझ्यासाठी प्रश्न आहे. 3 भूमिका तू केल्या, त्यात निर्माता पण आहे, दिग्दर्शकही आहे आणि अभिनेता. या तिघांमध्ये सगळ्यात जास्त कठीण काय वाटलं किंवा कोणत्या गोष्टीला जास्त तू महत्त्व दिलं, प्राधान्य दिलं, असं काही होतं? नाही, सगळ्या भूमिका तितक्याच कठीण आहेत. अशी सोपी कुठलीच नाहीये. निर्मात्याची भूमिका जास्त कठीण आहे. कारण कसं असतं की दिग्दर्शक म्हणून आपण एका विजनने एक 2-3 वर्ष एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असतो. आपल्याला हवे ते ॲक्टर्स आपल्याला मिळतात, आपल्याला हवी ती टीम आपल्याला मिळते. पण पैशाचं सोंग आणता येत नाही. बरं. एका पॉईंट नंतर तुम्हाला ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत त्यात तर तुम्हाला करायच्याच आहेत. पण शेवटी डिसिजन मेकर हा या सगळ्याचा निर्माता ठरतो. कारण जी गोष्ट आम्हाला हवी आहे दिग्दर्शक म्हणून, ती जर का निर्मात्याने दिलीच नाही, की मला लाख वाटेल की मला मुक्ता बर्वे पाहिजे, मला प्रिया बापट आणि मला संदीप कुलकर्णी या सिनेमात त्यांनी कामं केली पाहिजेत, पण त्यांची जी लॉजिस्टिक आहे तीच निर्मात्याने नाही म्हटली, तर मी त्यांच्याकडे कसा जाऊ? मी कुठल्या तोंडाने जाऊ की तुम्ही माझा हा सिनेमा करा? सो ती भूमिका फार टफ आहे. आणि जेव्हा ती भूमिका म्हणजे मी नितीनला खूप श्रेय देईन, नितीन वैद्यला, की त्यांनी मला एकतर निर्माता बनायला प्रोत्साहित केलं. त्याच्यामुळे मी निर्माता झालो. पण त्यांनी मला कुठेही माझ्या क्रिएटिव्हिटीला तडजोड करायला दिली नाही. तो म्हणाला, नाही तुला हे हवंय ना, कसं करायचं बघू. ठीक आहे, आत्ता आपण नाही वाटत आहे, पण आपण ते साध्य करू. आणि पैसे, कारण जेव्हा तुम्ही नैनिताल सारख्या ठिकाणी जेव्हा शूटिंग करत असतात, तेव्हा तिकडे जे निर्माता म्हणून बजेटचं लोड असतं ना, ते मी सांगू शकत नाही एवढं आहे. सो मी तेही करत होतो, रात्री बसून शॉर्ट डिव्हिजन करत होतो, सकाळी या सगळ्यांना काही तक्रारी तर नाही आहेत ना, आदल्या दिवशीचं शूटिंग व्यवस्थित तर झालं आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. ही निर्माता म्हणून पण एक जबाबदारी आहे, त्याचबरोबर दिग्दर्शक म्हणून एक जबाबदारी आहे की हे सगळे ना हुशार ॲक्टर आहेत. कधी कधी असं असतं की काही लोकांना प्रश्नच पडत नाहीत, मग बरं पडतं की ते काही फार विचारत नाही, हे करायचं आहे का बरं. पण माझ्याकडे तिन्ही ॲक्टर्स इतके हुशार आहेत आणि इतके स्वतःच्या कामाबद्दल पॅशनेट आहेत की त्यांना प्रश्न पडतात. तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला उद्या देताच आलं पाहिजे, ही माझी तयारी करून मी झोपायला पाहिजे ना प्रत्येक सीनची. तर त्यामुळे ना मला असं वाटतं की नट म्हणून तर मला असं वाटतं की तो इतका माझ्यासाठी तर मला कळलंच नाही. मी या सगळ्या ह्याच्यात ॲक्टिंग करत गेलो. त्याचं सगळं मी श्रेय ह्या तिघांना देईन की यांनी मला इतकं सांभाळून घेतलं की ओके, अच्छा चला आता हा सीन, कारण मी दिग्दर्शक म्हणून मला दिसत होतं की हा सीन कसा झाला पाहिजे. पण प्रेशर दोन्ही बाजूनी होतं की मला हे हवंय, पण त्याचबरोबर मला ही शिफ्ट. मग मला नितीन वैद्य फक्त असं घड्याळ दाखवायचा की आता जर इथून 10 मिनिटं जरी वाढली तर डायरेक्ट जे काही आजच्या दिवसाचे पैसे आहेत ते 1.5 वाढणार आहेत. आणि मग मला ते इतकं प्रेशर यायचं, अरे बापरे, आता 10 मिनिटात. मग मी यांना सॉरी पण पटकन करूया. बरं, त्यांनाही इतकी थंडी वाजते, त्यांनाही अरे थांबशील जरा असं ते. आणि हे सगळं करत असताना त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं, इतका सपोर्ट केला. आणि माझ्या संपूर्ण टीमने, अगदी स्पॉट बॉईजपासून लाईट बॉईजपासून, त्या थंडीत उभं राहून काम करणं म्हणजे अशक्य गोष्ट होती. सगळ्यांच्या पायाला अक्षरशः सगळ्यांचे नम पडत होते. आणि अशा परिस्थिती म्हणजे मुक्ताचं मला अजून आठवते की मुक्तानी मला पायात घालायला का फॉर नो रिझन, एक गुडघ्यापासून ना मी असं थरथरत होतो आदल्या दिवशी. तर तिने बिचारीने मार्केटमध्ये जाऊन नैनितालच्या माझ्यासाठी ती हे घेऊन आली की हे तू आतमध्ये घाल इनर, हे पायाला अजून तुला प्रोटेक्ट करेल. मला इतकं बरं थर्मल, तर मला इतकं बरं वाटलं की कोण एवढं विचार करतं ना. म्हणजे मी मुक्ताला म्हटलं की मी अजूनही ते जपून ठेवलंय घरी की मला मुक्ता बर्वेने हे थर्मल दिलंय असं मी पुढे माझ्या मुलांना वगैरे सांगू शकतो की हे आपल्याला मुक्ता त्यांनी दिलं होतं असं. पण खरंच म्हणजे इतके प्रेम करणारे, इतके लागवी आणि इतकी सज्जन आणि इतकी प्रेमळ माणसं मला मिळाली ना, हे माझं भाग्य आहे. सो ह्याच्यातली कुठलीच भूमिका यांच्या सपोर्ट शिवाय असंभव झाली असती, जी संभव झाली यांच्यामुळे. कमाल. एक शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. एक रॅपिड फायर आहे छोटासा, तो आपण घेऊयात. की पहिला प्रश्न, सेटवर किंवा शूटिंग दरम्यान असंभव क्षण कोणता होता? आता तुम्ही सांगितलं. येस. थंडीमध्ये शूट करणं हाच असंभव क्षण होता, जो आम्ही संभव करून दाखवला असंभवसाठी. जर आयुष्यात तुम्हाला एक असंभव गोष्ट शक्य करायची असेल तर ती गोष्ट कोणती? असं नाही आठवत. आयुष्यातली आयुष्यात. हो, तुम्हाला कोणाला येतंय का उत्तर? मोठं उत्तर आहे, थोडक्यात देऊ शकतात. कोणाला उत्तर द्यावं? तू सांगशील.
मला बेबीतला रोल परत करणं असंभव आहे. म्हणजे बेबी नाटक, आय डोंट नो हाऊ मेनी पीपल नो अबाउट इट, बट बेबीतला रोल आता परत करणं. आणि इवन मी जेव्हा हे केलं होतं गैर, सो गैरमध्ये चॅलेंज हे होतं की डबल रोल होता पण माणूस दिसणारा सेम, काहीही बदल नाही, दाढी मिशी काही बदल नाही. तर तो इतका चॅलेंज होता की फक्त ॲटिट्यूड वरती 2 माणसं मी उभी केली होती. ते आय डोंट नो विच. ओके. सेटवर सर्वात गंभीर आणि सर्वात मजेशीर व्यक्ती कोण होतं? एकच व्यक्ती आहे. कोण? असं नाही, तुम्ही 2 पण कोण सांगू गंभीर शकता. आणि कोण? कोण हा येस, मजेशीर? हो. कोण गंभीर आणि मजेशीर कोण? See, मला वाटतं सगळं गंभीर वातावरणच होतं, कारण ॲज यू सेड ते सगळं अचीव करायचं होतं. आणि त्याच्यामधनं जे काही थोडं रिलीफ करायला काही विनोद काही निघत असतील तर. बट या दोघींना मी नाचताना पाहिलंय थंडीमध्ये. या दोघींना मी नाचताना पाहिलंय थंडीमध्ये. तुम्ही 21 नोव्हेंबर पर्यंत थांबा. माझा आणि मुक्ताचा एक डान्स व्हिडिओ आहे जो मी बाहेर काढणार आहे. व्हायरल करेलच. आणि मला या दोघींचं म्हणजे मी म्हटलं ना की म्हणजे ज्या दिवशी प्रिया सेटवर आली, आम्ही आधी 3-4 दिवस झाले नैनितालला शूटिंग करत होतो. आणि ते शूटिंगचं वातावरण असं भयंकर, ओके हे करायचं, ओके हे करायचं, आणि खूप असं सिरियस वातावरण होतं शूटिंग. आणि ज्या दिवशी प्रिया आली सेटवर, तर प्रिया सुरुवातीला खूप अशी, ती पण ओके अच्छा हे करायचं का, हा लुक वगैरे. आणि ज्या क्षणी मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट एकमेकींना भेटल्या, त्या क्षणापासून सेटवर जो हास्यकल्लोळ सुरू झाला, म्हणजे अचानक त्या सेटला एक लाईफ आलं. म्हणजे लाईफ आधीही होतं, पण आम्ही खूप स्टुडियसली आणि खूप एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करतोय, तर खूप फोकस. पण यांच्या दोघींच्या केमिस्ट्रीमुळे, मी वेगळ्या पद्धतीने केमिस्ट्री म्हणतो, यांच्या मैत्रीमुळे आणि यांच्या निखळ प्रेमामुळे त्या सेटला एक जिवंतपणा आला. आणि त्या दोघी त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की ज्या क्षणी त्या परफॉर्म करायच्या, त्या क्षणी जो तुझा प्रश्न होता की अत्यंत गंभीर, अत्यंत फोकस्ड, कुठेही फालतूगिरी नाही, कुठेही काहीतरी उगाच टाइमपास नाही. म्हणजे साधना सहगल व्हायची, मानसी व्हायची, उर्मिला व्हायची, कळायचंच नाही, स्विच ऑन स्विच ऑफ. पण ज्या क्षणी त्यांचं तो कट मी म्हटलं की त्यानंतर काहीतरी खाणाखुणा करून ज्या हसायला लागायच्या, मग आम्ही काय झालं नाही सांगतो. मग काही मुलींच्या गोष्टी त्या आम्हाला सांगायच्या आहेत, पण काही विनोद सांगायच्या, पण खूप मजा यायची. म्हणजे त्यामुळे गंभीर आणि एकाच वेळी धमाल, तर या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आहेत माझ्या. व्हिडिओसाठी तुम्ही वाट पाहता. आणि तो व्हिडिओ तर म्हणजे बापरे. पुढच्या जन्मात काय होण्याची इच्छा आहे? अगं या जन्माचं होऊ द्या आधी. सगळे पुढच्या आणि मागच्या. अजून मला अभिनेत्री होण्याचा प्रयत्न चाललाय एका जन्मात. खूप पुढे गेलीस तू. काय रे मुक्ता विणकाम. सो शेवटी स्वतःचा प्रेक्षकांना काय सांगाल, अपील काय कराल महत्वाचं? काही नाही, 21 नोव्हेंबरला प्लीज चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा. खरंच एक खूप चांगला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. आणि चित्रपट TV वरती येण्याची वाट पाहू नका, कारण जसं तुम्ही नाटकांवरती आणि बाकीच्या मराठी चित्रपटांवरती गेल्या काही महिन्यात प्रेम केलंय, तसंच प्लीज ह्या चित्रपटाला ही प्रेम द्या. कारण ट्रेलर बघून तुम्हाला आत्तापर्यंत हे पटलं असेल की चित्रपट तुम्हाला आवडणार आहे. येस, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.